नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण OCMचा व्यवस्थापनाचे सिद्धांत हा भाग पाहणार आहोत. तर व्यवस्थापनाचे सिद्धांत म्हणजे काय? तर व्यवस्थापकांना संघटना व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण नियमांचा संच म्हणजेच व्यवस्थापनाचा सिद्धांत. एक लक्षात ठेवायचं, सिद्धांत आणि तत्व हे आपण एकाच अर्थानं वापरायचं आहे. आता याचा अर्थ काय? व्यवस्थापकांना म्हणजेच कोणाला? तर मॅनेजरला संघटना व्यवस्थापित करण्यासाठी म्हणजे बिझनेसचं मॅनेजमेंट करण्यासाठी, मॅनेजरला बिझनेसचं मॅनेजमेंट करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या नियमांचा संच म्हणजे व्यवस्थापनाचा सिद्धांत किंवा तत्व होय. म्हणजे एखाद्या व्यवसायाचा मॅनेजर असेल तर तो त्याच्या हाताखालच्या व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्याला कोणकोणत्या नियमांचा उपयोग होतो ते नियम म्हणजे थोडक्यात व्यवस्थापनाचे सिद्धांत होय. तर आता व्यवस्थापन तज्ज्ञ FW टेलर, एल्टन मेयो, हेनरी फेयल यासारख्या तज्ज्ञ लोकांनी, व्यवस्थापकीय विचारवंतांनी भिन्न दृष्टिकोनावर आधारित सिद्धांत मांडलेले आहेत आणि हे सिद्धांत प्रत्येक संघटनेला लागू पडतात. प्रत्येक व्यवस्थापक हा सिद्धांताचा उपयोग करताना योग्य त्या सुधारणासह नाविन्यपूर्ण तंत्रांचा वापर करीत असतो. म्हणजेच काय? तर जुना सिद्धांत नवीन व्यवस्थापन सिद्धांताचा आधार आहेत. एखाद्या व्यवस्थापक तज्ज्ञानं मांडलेले व्यवस्थापनाचे विचार त्याच्यामध्ये काही जर त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटी नाहीशा करून दुसरा एखादा नवीन व्यवस्थापन तज्ज्ञ आहे तो त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण आणत असतो आणि नवीन सिद्धांताची मांडणी करत असतो. तर या व्यवस्थापनाच्या सिद्धांतामध्ये पहिल्यांदा आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे हेनरी फेयल. तर हेनरी फेयल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत. पहिला व्यवस्थापन तज्ज्ञ आहे आपला हेनरी फेयल. हेनरी फेयल यांची 14 तत्त्वे जी आहेत ती परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहेत. आपण 10 प्रश्नपत्रिका जर रेफर केल्या तर त्यातल्या 8 प्रश्नपत्रिकामध्ये तर हेनरी फेयलची तत्त्वे ही विचारलेली असतातच. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा पॉईंट आहे. तर आता हेनरी फेयल यांचा कार्यकाल हा कुठून चालू होतो? तर 1841 ते 1925 असा हेनरी फेयल यांचा कार्यकाळ आहे. ते एक फ्रेंच इंजिनियर होते. खनिज कंपनीमध्ये ते एक इंजिनियर होते. ते उद्योगपती होते, तसेच एक यशस्वी व्यवस्थापकही होते. त्यांनी एका फ्रेंच कंपनीमध्ये खाण अभियंता म्हणजे इंजिनियर म्हणून कामाला सुरुवात केली आणि त्याच कंपनीमध्ये ते एक मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत झाले. त्यांनी ते पद भूषवलं. मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे अभियंता म्हणजे इंजिनियर या पदापासून ते त्या संस्थेचे, त्या कंपनीचे ते एक MD बनले. हे कशामुळे शक्य झालं? तर त्यांच्याकडे असणाऱ्या गुणामुळं, त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्यामुळं. तर त्यांनी त्या स्वतःचं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन. या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी व्यवस्थापनाची 14 तत्त्व मांडलेली आहेत. अतिशय प्रयत्नपूर्वक यशस्वीपणे त्यांनी ही 14 तत्त्व मांडलेली आहेत आणि त्यांच्या या विचारांच्या योगदानामुळं त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक असं म्हटलं जातं. ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे. हेनरी फेयल यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक असं म्हटलं जातं. तर यांनी आता कोणकोणती 14 तत्त्व मांडलेली आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर पहिलं तत्त्व आहे कामाच्या विभागणीचे तत्त्व. म्हणजे काम वाटून द्यायचं आहे. हे तत्त्व आपल्याला काय सांगतं? काम वाटून द्या. एक मोठं काम आहे, त्याचे लहान लहान भाग करा, छोटे छोटे विभाग करा आणि प्रत्येकाला एकेका विभागाचं काम त्या ठिकाणी द्या. ज्या व्यक्तीकडं जे स्किल असेल, जे कौशल्य असेल, त्याच्याकडे असणारं क्वालिफिकेशन असेल, त्याची कुवत बघा, त्याची इफिशियन्सी बघा आणि त्यानुसार त्या व्यक्तीला ते काम वाटून द्या. आता फॉर एक्झाम्पल आपण बँकेचं उदाहरण घेतलं तर ते एखादी बँक बघितली तर तिथं मॅनेजरकडं एक वेगळं स्किल असणार आहे, कौशल्य वेगळं असणार आहे. त्यांना मॅनेजमेंटचं काम दिलं जातं, क्लेरिकलकडं वेगळं काम दिलं जातं आणि प्यून लोक असतील तर त्यांना वेगळं काम दिलं जातं. म्हणजे प्रत्येक एक मोठं बँकेचं काम आहे ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काय केलं तर विभागलं गेलेलं आहे. आपल्या कॉलेजचं उदाहरण घेतलं
तर कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहेत, त्यानंतर वेगवेगळे टीचर्स आहेत आणि त्यानंतर प्यून आहेत. म्हणजेच काय केलं, प्रिन्सिपलचं काम वेगळं, टीचरांचं काम वेगळं आणि प्यूनचं काम वेगळं. म्हणजेच काय केलं तर टोटल कामाचं विभाजन हे वेगवेगळ्या स्तरावरती त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजेच हे तत्त्व आपल्याला काय सांगतं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी क्षमता असते, काहीतरी कुवत असते, काहीतरी कौशल्य असतं. त्या कौशल्यानुसार, त्या कार्यक्षमतेनुसार कर्मचाऱ्यांना त्या कामाची विभागणी करा, असं या तत्वानुसार सांगितलं जातं. दुसरं तत्व आहे अधिकार व जबाबदारीचं तत्व. अधिकार आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर याच्यात अधिकार म्हणजे काय तर निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे अधिकार. बघा, अधिकार म्हणजे काय तर निर्णय घेण्याची क्षमता. मग हा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला दिलेला असतो तर व्यवस्थापकाला म्हणजेच मॅनेजरला दिलेला असतो. तो काय करत असतो तर त्याच्या हाताखाली जे काही लोक आहेत, जे काही काम करणारी माणसं आहेत, त्यांच्याकडून तो योग्य प्रकारे काम पूर्ण करून घेत असतो. आता अधिकार फक्त देऊन चालत नाही, तर त्याच्याबरोबर त्याला जबाबदारी पण द्यावी लागते. जर अधिकाराबरोबर जबाबदारी नाही दिली तर त्या अधिकाराचा गैरवापर केला जाण्याची शक्यता असते. मग आता जबाबदारी म्हणजे काय तर दिलेलं काम वेळेत पूर्ण करणं म्हणजे जबाबदारी. म्हणून जबाबदारी असेल तर अधिकार असावे लागतात आणि अधिकार दिले तर त्याला जबाबदारी पण द्यावी लागते. कारण एखाद्या संस्थेचं, एखाद्या संघटनेचं ध्येय प्राप्त जर करायचं असेल तर त्या व्यवस्थापकाला अधिकाराबरोबर स्वतःच्या काही त्याला जबाबदाऱ्या पण द्याव्या लागतात. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्या कर्मचाऱ्याला आपण समजा असं की 5 लाख रुपये दिलेत आणि त्याला सांगितलं याचा वापर कर, तुला पाहिजे तसं वापर. तर तो काय करेल, 5 लाख रुपये आता वापरले पाहिजेत कशासाठी, बिझनेससाठी. पण तो बिझनेससाठी वापरेल याची आपल्याला गॅरंटी नाही, कारण त्याला जबाबदारी दिली का हा पैसा व्यवसायासाठीच वापरा अशी जबाबदारी दिलेली नाही. म्हणून तो काय करेल की त्यातले 3 लाख रुपये आहेत ते स्वतःसाठी वापरू शकतो आणि 2 लाख रुपये बिझनेससाठी वापरेल. म्हणजे त्याच्यावर कोणतंही बर्डन नाही, जबाबदारी नाही. मग तो काय करेल, त्याचा अधिकाराचा गैरवापर केला जाऊ शकतो. म्हणून अधिकार आणि जबाबदारी ही दोन्ही एकाच वेळेला दिल्या गेल्या तर संस्था वेळेत उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकते. तिसरं तत्व आहे ते म्हणजे शिस्तीचं तत्व. हेनरी फयल यांच्या मते काय तर कोणतीही संघटना असेल तर तिथं शिस्त असणं हे अत्यंत गरजेचं आहे. शिस्त म्हणजे काय तर आदेशाचं पालन. कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नियमांचा आदर केला पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजेच व्यवस्थापकानं किंवा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं जर एखादी सूचना दिली तर त्या सूचनेचा आदर केला पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे, त्या सूचनेची अंमलबजावणीही केली पाहिजे. जर शिस्त असेल, संघटनेमध्ये चांगली शिस्त असेल तर व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होते. चांगली शिस्त हा प्रभावी नेतृत्वाचा परिणाम असतो आणि व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यामध्ये संघटनेच्या नियमाबद्दल पूर्ण जाणीव असली पाहिजे आणि हे मूलभूत शिस्त व्यवस्थापनाच्या सर्व स्तरात पाळली पाहिजे. उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर या प्रत्येक स्तरावर आदेशाचं पालन हे केलं गेलं पाहिजे असं हे तत्व सांगतं. त्यानंतर चौथं तत्व आहे ते म्हणजे आदेशातील एकवाक्यतेचे तत्व. आदेश म्हणजे ऑर्डर, कमांड द्यायचे. मग आता ऑर्डर देत असताना एका कर्मचाऱ्याला एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आदेश मिळाला पाहिजे. जर एका कर्मचाऱ्याला असंख्य अधिकाऱ्यांच्याकडून जर आदेश मिळाला तर त्याच्या मनात गोंधळ निर्माण होतो, संभ्रम निर्माण होतो आणि ज्यातून संघर्ष निर्माण होऊ शकतो, वादविवाद होऊ शकतात. म्हणून हे तत्व सांगतं की एका कर्मचाऱ्याला एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आदेश मिळाला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्या शाळेमध्ये एक शिपाई काम करतो आणि त्या शाळेमधल्या 5 शिक्षकांनी एकाच वेळेस त्यांना काम सांगितलं तर त्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होणार. सगळे 5 शिक्षक म्हणजे 5ही जण अधिकारी आहेत. मग पहिल्यांदा काम कोणाचं करायचं? एखाद्या शिक्षकाचं काम केलं, दुसऱ्या शिक्षकाने लगेच विचारलं माझं काम झालं का? तर तो म्हणेल नाही, मी त्या दुसऱ्या शिक्षकांचं काम त्या ठिकाणी करत होतो.
म्हणजे काय झालं, मग त्या शिक्षकाच्या मनात दुसऱ्या शिक्षकाविषयी, शिपायाविषयी द्वेष निर्माण होतो की त्यानं त्याचं काम पहिला केलं, माझं काम पहिला केलं नाही. मग ह्या शिपायाच्या मनामध्ये गोंधळ का निर्माण झाला, तर त्याला एकाच वेळेला अनेक व्यक्तींच्याकडून आदेश मिळाला. असं संस्थेमध्ये होऊ नये. म्हणून हे तत्त्व काय सांगतं की प्रत्येक कर्मचाऱ्याला एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आदेश मिळाला पाहिजे. त्यानंतर 5 नंबरचं तत्व आहे निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व. आता हे तत्व काय सांगतं बघा, प्रत्येक संघटनेत एक प्रमुख आणि त्याची एक योजना असावी. संघटनेमध्ये प्रत्येक गट एकाच उद्दिष्टासाठी काम करत असला पाहिजे. संघटनेतला प्रत्येक गट, संघटनेमध्ये अनेक गट असू शकतात, अनेक विभाग असू शकतात. मग प्रत्येक गटाचं काम व्यवस्थापक वाटून देणार आहे प्रत्येक गटाला, पण अल्टिमेट एम काय असणार आहे, तर त्या संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करणं. म्हणून एक प्रमुख आणि त्याची एकच योजना असली पाहिजे. बँकेत जर उदाहरण घेतलं तर एक प्रमुख वरिष्ठ व्यक्ती असते, ती त्याच्या हाताखालच्या व्यक्तींना काय करत असते, तर कामाचं विभाजन त्या ठिकाणी करून देत असते. म्हणून निर्देशनातील एकवाक्यता हे काय सांगतं, तर एक प्रमुख आणि एकच योजना प्रत्येक संघटनेमध्ये असली पाहिजे. 6वं तत्व आहे ते म्हणजे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व. म्हणजे सामूहिक हिताला दुय्यम स्थान द्यायचं नाही, तर प्रथम स्थान द्यायचं आणि वैयक्तिक हिताला मात्र दुय्यम स्थान द्यायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पर्सनली जी व्यक्ती काम करणार आहे त्या व्यक्तीचा फायदा होतोय, पण त्या निर्णयामुळं संस्थेचं जर नुकसान होत असेल तर तो निर्णय घ्यायचा नाही. म्हणजे वैयक्तिक हित त्या ठिकाणी पाहायचं नाही, कर्मचाऱ्याचं हित पाहायचं नाही, तर संपूर्ण समूहाचा विचार केला पाहिजे, संपूर्ण संघटनेचा विचार केला पाहिजे. इथं उदाहरण दिलेलं आहे खेळाडूचं. तर एखादा खेळाडू खेळत असताना त्यानं वैयक्तिक कामगिरीपेक्षा संपूर्ण टीमचं, संघाचं आपल्या काम केलं पाहिजे. म्हणजे आपली टीम कशी जिंकेल यासाठी त्यानं खेळलं पाहिजे. म्हणजेच हे तत्व काय सांगतं की सामूहिक हिताला तुम्ही प्राधान्य द्या आणि वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान द्या. त्यानंतर 7वं तत्व आहे ते म्हणजे केंद्रीकरणाचे तत्व. आता केंद्रीकरण म्हणजे सेंट्रलायझेशन, म्हणजे अधिकार एकवटायचे. केंद्रीकरण म्हणजे काय, अधिकार एकवटणे किंवा अधिकारांचं केंद्रीकरण. काही संघटनांमध्ये हे अधिकार एका व्यक्तीच्या किंवा अगदी कमी व्यक्तींच्या हातात असतात. आता हे काय सांगितलं आहे, तर व्यवसाय संघटनेचं स्वरूप बघा म्हणून सांगितलं आहे. जर लहान व्यवसाय असेल तर अधिकार एकाच व्यक्तीच्या हातामध्ये द्या आणि कामं सगळ्या व्यक्तींना त्याच त्याच्याकडून करून घ्या. पण जर व्यवसायाचं स्वरूप जर मोठं असेल, संघटना मोठी असेल, तर अशा वेळेला काय केलं पाहिजे, तर अधिकाराचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे. आता उदाहरण दाखल, जर एकच दुकान असेल, कोणत्याही प्रकारचं एक दुकान आहे, तर तो मालक एकटा ते दुकान हँडल करू शकतो. सगळे अधिकार स्वतःकडे ठेवून हाताखालच्या लोकांच्याकडून तो काम करू शकतो. पण आता त्यानं त्याच्या शाखा ओपन केलेल्या आहेत, त्याची 4 ते 5 दुकानं आहेत. मग त्याला एकाच वेळेला 4-5 दुकानं सांभाळणं शक्य होत नाही. अशा वेळेला तो काय करेल, एक दुकान स्वतः सांभाळेल आणि बाकीच्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तींच्याकडून तो काम करून घेईल. म्हणजेच त्यानं काय केलं, तर अधिकाराचं विकेंद्रीकरण केलं. म्हणजे हे तत्व काय सांगतं, आपल्या व्यवसायाचं स्वरूप बघा. जर आपला व्यवसाय लहान स्वरूपाचा असेल तर केंद्रीकरणाचं तत्व वापरा आणि जर आपला व्यवसाय मोठा असेल तर विकेंद्रीकरणाचे तत्व वापरा.